कालच्या विधानामुळे खूपच मी राजकीय गदारोळ म्हणेन झालेला आहे. जनरली मगाशी मी एक वाक्य म्हटलं की राष्ट्रवादीचे इकडेही गेलेले नेते फार अजितदादांबद्दल बोलताना हातचं राखून बोलतात, पण तुम्हाला आता चॅलेंज केलं गेलं आहे आणि तुम्ही म्हटलात की हे चॅलेंज स्वीकारलं आहे. नक्की या सगळ्यातनं तुम्हाला अजितदादांना काही संदेश द्यायचा आहे किंवा हे कशातनं होत आहे, एका मेसेजमधनंही येत आहे किंवा अजितदादांनी तुम्हाला मेसेज दिला आहे? कमलेशजी, मला असं वाटतं की आदरणीय अजितदादा हे फार मोठे नेते आहेत आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना इतक्या मोठ्या नेत्याच्या विधानावर प्रतिक्रिया देणं हे खरं तर अजिबातच उचित नाही. आणि त्यानंतर मला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला होता की मग निवडणुकीचं काय, तर यामध्ये माझं अगदी प्रामाणिक मत आहे की यामध्ये मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मला माझ्याकडे ना साखर कारखाना आहे, ना शिक्षण संस्था आहे, ना माझी काही परदेशात फॅक्टरी आहे, असं काहीच नाही. आणि निवडणुकीमध्ये त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा जसा अधिकार आहे त्याच पद्धतीनं आदरणीय दादा त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा करतील आणि त्यावेळी समोर काय परिस्थिती येईल त्या परिस्थितीला सामोरं जाणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि त्यामुळे दादांच्या आव्हान स्वीकारणं वगैरे अशा कुठलेही शब्द उगीच फ्लॉवरी वर्ड्स मी वापरणार नाही. मी फार लहान कार्यकर्ता आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता ही निवडणुकीच्या वेळी मी जे काही काम केलं असेल त्याचं मूल्यमापन हे अगदी योग्य पद्धतीनं करेल असा मला विश्वास आहे. कारण मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की दादा हे आमचे नेते होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 4.5 वर्ष मी काम केलेलं आहे. आणि जेव्हा पहिल्याच टर्ममध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्याच टर्ममध्ये 2 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. देशातल्या पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या खासदारांमध्ये देशात 3रा क्रमांक पटकावता आला. संसदेत सातत्यानं वेगवेगळ्या चर्चांमध्ये सहभागी होता आलं. आजच माननीय गडकरी साहेबांनी जी घोषणा केलेली आहे म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जे वाहतूक कोंडीचा जो महत्वाचा मुद्दा होता, आज जवळपास 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे पुणे नाशिक हायवे असेल, वाघोली ते शिरूर हा पुणे नगर हायवेचा भाग असेल, तळेगावचा आपण शिक्रापूर असेल, हे इतकं मोठं काम हाताच्या बोटावर मोजण्या इतके मतदारसंघ जिथे नॅशनल हायवेच्या माध्यमातून आज सुरू होतं. 6 बायपासेस पुणे नाशिक हायवेवरचे सुरू झालेले आहेत. बैलगाडा शर्यत सुरू झालेली आहे. इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रोजेक्ट आहे. कोविडच्या काळामध्ये मी सातत्यानं अभिमानानं सांगतो की फॅबिफ्लू नावाची जी गोळी होती ज्याच्या 14 गोळ्यांचा 1 डोस घ्यावा लागत सुरुवातीला पहिलाच डोस. या फॅबिफ्लूची किंमत तब्बल 27% कमी करण्याचं जे काम होतं ते करण्यात मी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये म्हणजे देश पातळीवर कोविडच्या लसीकरणाचा धोरणात्मक निर्णय होण्या अगोदर सिरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा पहिला मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ. या सगळ्या बाबतीत आदरणीय दादांनी कायम पाठ थोपटलेली आहे, शाबासकी दिलेली आहे. आणि मग त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केल्यानंतर आता त्यांच्याकडून जर असं काही वेगळं विधान आलं तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देणे इतका अजिबातच मी मोठा नाही. हे जे काही थोडंफार काम केले करू शकलेलो आहे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये मला वाटतं मायबाप जनता ही निवडणुकीच्या निर्णय नक्की योग्य पद्धतीने